लोणचं म्हटलं की भल्याभल्यांच्या तोंडाला पाण्याचे झरे लागतात। ताटातल्या स्वादिष्ट जेवणाची चव आणखी वाढते, ती म्हणजे जेव्हा तोंडी लावण्यासाठी सोबत लोणचं असतं। तर बघूया आजची रेसिपी। नमस्कार सखींनो, आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचे लोणचे। मी या ठिकाणी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत 1/2 किलो। तुम्हाला जर कमी तिखट हवे असतील तर तुम्ही थोड्या पोपटी रंगाच्या मिरच्या घेऊ शकता। भाकरी किंवा पराठ्याबरोबर तिखट चटकदार मिरचीचे लोणचे हे जास्त चांगले लागते, म्हणून मी या ठिकाणी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। मिरच्या धुवायच्या आधी त्या तुटलेल्या, देठ नसलेल्या किंवा कीड असलेल्या बाजूला काढायच्या आहेत। तुटलेल्या मिरच्या जर पाण्यामध्ये गेल्या तर त्यामध्ये पाणी जाऊन लोणचं खराब होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून दोन्ही साईडनी बंद असलेल्या मिरच्या आधी बघून घ्यायच्या आहे, नंतरच त्या पाण्यामध्ये घालून धुवून घ्यायच्या आहे। मिरची स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर घालून छान कोरडी करून घ्यायची। 1.5 ते 2 तास उन्हामध्ये सुकवून घ्यायची। त्यामुळे काय होतं, मिरचीचे लोणचे जास्त टिकतं। कोरडी झाल्यामुळे त्याच्यामध्ये ओलावा राहत नाही। ऊन नसेल तर फॅन खाली सुद्धा तुम्ही ही सुकवून घेऊ शकता, फक्त ती कोरडी करून घेणं महत्त्वाचं आहे। तर या ठिकाणी मी कोरडी करून घेतली, 1 ते 1.5 तास उन्हामध्ये सुद्धा सुकवून घेतलेली आहे। तर आता यातली देठे आपण काढून घेऊया। संपूर्ण मिरचीची देठे याचप्रमाणे मी काढून घेतलेली आहे। आता मिरचीला आपण काप देऊया। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याचे काप करू शकता। मी काही उभे काप केलेले आहेत तर काही तिरपे काप केलेले आहे। त्यामुळे लोणच्याचा मसाला यामध्ये जाऊन लोणचं हे चवीला छान लागतं, म्हणून तुम्ही आवडीप्रमाणे सुद्धा काप करू शकता। गोल, तिरपे किंवा उभे हे मिरचीचे काप तुम्ही करून घेऊ शकता। तर संपूर्ण काप या ठिकाणी मी करून घेतलेले आहे। तर ते एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ आणि करूया लोणच्याच्या मसाल्याची तयारी। तर एक जाड बुडाची कढई किंवा तवा घ्यायचा आहे। गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। धने, जिरे आणि सोप छान भाजून घ्यायची आहे। हे भाजत आल्यानंतर आपल्याला मेथीचे दाणे यामध्ये घालायचे आहे। धने, जिरे, सोप याबरोबरच मेथीचे दाणे जर तुम्ही घातले तर ते जास्त करपल्या जातात आणि त्याचा कडवटपणा वाढतो। त्यामुळे काय होतं, लोणचं तुमचं कडवट होतं, म्हणून मेथीचे दाणे भाजताना ते शेवटी घालायचे, म्हणजे लोणचं कडवट होत नाही। आता हे छान खमंग भाजून झालंय, ते एका बाउलमध्ये काढून घेऊया। गॅस बंद करायचा आहे। मोहरीची डाळ त्यावर घालायची आहे। ती फक्त गरम करायची आहे, भाजायची नाही आहे। मोहरीची डाळ सुद्धा जास्त भाजल्या गेली तर लोणचं कडवट होऊ शकतो, म्हणून ती फक्त गरम करून घ्यायची आहे। आता सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर असं रवाळ थोडंसं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि मिरचीवर ते घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये शेंगदाण्याचं तेल मी घेतलं आहे, ते लाकडी घाण्याचं घेतलं आहे, त्यामुळे ते धूर निघेपर्यंत छान गरम करून घ्यायचं आहे। कोमट झालं की त्यामध्येच हळद आणि थोडं मीठ घालायचं, म्हणजे त्याचं मॉइश्चरसुद्धा निघून जातं। तिखट घालायचं नाही आहे, कारण मिरची ही तिखटच असते, त्यामुळे मी तिखट घातलेलं नाही आहे। तर हे छान मिक्स करून घ्यायचं, थंडगार करून घ्यायचं आहे, कोमटसुद्धा चालणार नाही आहे। चवीपुरता गूळ, थंडगार केलेलं तेल छान मिक्स करून घेऊया। आता लोणचं जास्त दिवस टिकावं म्हणून यामध्ये 2 चमचे विनेगर जर नसेल आवडत तुम्हाला तर 4 चमचे लिंबाचा रससुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता, त्यामुळे चवही छान येतं आणि लोणचं जास्त दिवस टिकतं सुद्धा। तर काचेच्या बाटलीमध्ये हे भरत असताना काचेची बाटली ही स्वच्छ धुवून कोरडी करून 2 दिवस उन्हात वाळवून घ्यायची आहे, त्यानंतरच यामध्ये लोणचं आपण भरायचं आहे। तर चटपटीत लोणचं हे तयार झालेलं आहे। लोणच्याचे अचूक प्रमाण हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तरी तुम्ही एकदा बघून घ्या आणि चटपटीत तिखट लोणचं तयार असल्याचा आनंद घ्या। कशी वाटली आजची रेसिपी ती कमेंट बॉक्समध्ये सांगा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद।